पुण्यातल्या दगडफेकीचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती। पुण्यात भाजप काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान दगडफेक, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला पोलीस जखमी। सकपाळांवरून पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। हर्षवर्धन सकपाळांविरोधात भाजपचं आंदोलन तर सकपाळांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन। हर्षवर्धन सकपाळांविरोधात राज्यात ठिकठिकाणी भाजप आक्रमक। मुंबईसह पुणे, संभाजीनगर, जालना, नागपूर तसंच यवतमाळ आणि सोलापूरमध्ये भाजपचं आंदोलन। टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणाऱ्या सकपाळांनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर टिपू सुलतानला मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता, राऊतांचा फडणवीसांना सवाल। टिपू सुलतानच्या समर्थनावर राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेसची उघड गुलामगिरी। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर टीका, तर हे हिंदुत्व नाही तर ही चाटुगिरी म्हणत सनसनाटी टोला। खुमखुमी असेल तर येत्या लोकसभेत आमच्या समोर निवडणूक लढवून दाखवा, श्रीकांत शिंदेंचे गणेश नाईकांना आव्हान। नाईक यांना वयोमानानुसार स्मृतिभ्रंश झाल्याचाही लगावला टोला। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार नागपुरात आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। राजे मुधोजी भोसले यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं आश्वासन। संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, त्या जागेची आणि घटनेशी संबंध नाही। राऊतांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवरती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर। बुलून स्लॅब अपघात प्रकरणी आरोपींना कोठडी, 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, आणखी 2 आरोपी फरार। आयफोनच्या हट्टासाठी 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, बेळगावच्या निपाणी जवळची घटना। घरात कुणी नसताना गळफास घेत संपवलं जीवन। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या नागपुरात बिबट्या जेरबंद, माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये बिबट्याची रवानगी। महाशिवरात्री निमित्तानं शिवभक्तांचा उत्साह शिगेला। मंत्री पंकजा मुंडेंनी परळीतील प्रभू वैजनाथाचं घेतलं दर्शन, राज्याला सुखी ठेव म्हणत केली प्रार्थना। पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा खेळणार, पोटाच्या संसर्गामुळे अभिषेक नामिबिया विरुद्धच्या मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता, मात्र आजच्या सामन्यात अभिषेक शर्मा सहभागी असणार। आज T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला। टीम इंडिया पाकच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही, अवघ्या तासाभरात कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा।